आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी बीडमधून। बीड आष्टे येथे कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते। यावेळेस मुख्यमंत्री फडणवीसांकडूनच अपेक्षा आहेत, इतरांकडून नाही, असं सुरेश धस यांनी म्हटलंय। सुरेश धसांकडून मुख्यमंत्र्यांचा बाहुबली असा उल्लेख केला गेलाय। तर यावेळेस पंकजा मुंडे यांनी सुद्धा तुफान फटकेबाजी केली आहे। मेरा वचन ही मेरा शासन आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। तर एकाच व्यासपीठावर ही डायलॉगबाजी बघायला मिळाली। तर बीड येथील आष्टी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच बीडमध्ये आले होते। संतोष देशमुख हत्ये प्रकरणानंतर पहिल्यांदाच ते बीडमध्ये आले होते। यावेळेस या व्यासपीठावर जोरदार फटकेबाजी, डायलॉगबाजी ही बघायला मिळाली। काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते। बीड जिल्ह्याची बदनामी होते, पण साहेब, या जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटलांना निवडून दिलं। या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावडेंना निवडून दिलं, ज्यांचं गाव 3 किलोमीटर अंतरावर आहे। धनगर समाजाचे होते, ते सगळं मोडून तोडून टाकलं। माझी नडगी फुटली। 400 लोक वरून दगड मारतायत आणि एकटाच माणूस फक्त रस्त्यावरती होता, तो मी सुरेश धस होतो। परंतु नंतर मी या सगळ्यांची साहेब मन जिंकली। मन जिंकून यांना पैसे दिले आणि अजून सुद्धा पैसे द्यायचे साहेब।